विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधेची ना, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। जळूजी यांच्या या पुण्य उत्सवानिमित्तानं आलेले सर्व गावचे भजनी मंडळ, विशेष करून अमृत महोत्सवी तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा ज्या नगरीमध्ये होतो आहे त्या क्षेत्र सरोडे या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि नमस्कार करतो सर्वांना। याचं कारण असं आहे की ही पर्वण काळ आहे, ज्याला आपण कपिलाषष्ठीचा योग असं शास्त्रामध्ये म्हणतो। एक गोष्ट थांबावी ती थांबण्याअगोदर दुसरी चालू व्हावी, याला नित्य सत्य या गोष्टीमध्ये येते आणि ही सत्यता सर्वांना त्या ईश्वर कृपेनं प्राप्त होते आहे। त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना। 3 चरणांचा अभंग आहे, अतिशय अल्प अभंग जरी वाटत असला तरी त्याच्यामध्ये असणारा जो गर्भित अर्थ आहे तो अत्यंत मोठा आहे, की ज्याच्यामध्ये परमार्थाचं साध्य आणि साधन या 2 गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत। वास्तविक स्वरूपानं जर बघितलं तर जवळजी मळोजी महाराजांचा सप्ताह आपल्या भागामध्ये इथं 7 दिवस होतो सरोडे या ठिकाणी। काही पाठीमागचं प्रारब्ध आपलं जर पाठीमाग शोधायचं झालं तर काही गोष्टींची उकल आपण करायची असते आणि ती उकल आपल्याला करत असताना अनेक गोष्टींचा इतिहास आपल्याला चाळावा लागतो, पाहावा लागतो। त्यावेळेला आपल्याला आपलं प्रारब्ध कसं आहे हे कळतं। विनाकारण आपणच आपल्या प्रारब्धाला अनेक वेळेला दोष देत असतो आणि त्या दोष देण्यामध्ये आमचा वेळ इतका जातो की नेमकं काय आता आपण करायला पाहिजे त्याचं चिंतन आपल्यापासून बाजूला जातं। परमार्थामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जे आहे ते भोग भोगण्याची तयारी ठेवायची। ते भोग भोगत असताना रडत भोगण्यापेक्षा हसत आणि सुखानं भोगावे। याचं कारण काय आहे तर ज्यांची आपण हा उत्सव म्हणून साजरा करतो, खऱ्या अर्थानं थोडंसं मला वाईट वाटतं, तेही मी प्रकर्षानं बोलतोय, कायमच बोलतोय, ते आजही बोलतोय। लक्षात घ्या की सेना नावी म्हणजे नाभिक समाजाचे, गोरा कुंभार म्हणजे कुंभार समाजाचे, जळोजी मळोजी म्हणजे सुतार समाजाचे, असं आम्ही संतांना सुद्धा असं काय केलंय वाटून घेतलेलं आहे। आणि ज्यांनी अंगभूत शक्तीनं परमार्थ करत असताना आपल्यातील दिव्यत्व हे देवाप्रत आहे याची प्रचिती सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचा जाती भेद, लिंग भेद असा न पाहता सर्वांना समाविष्ट करून घेऊन, सर्वांच्या जागी एकत्र येऊन, सर्वांच्या मध्ये नतमस्तक होऊन आपण त्याच्यातून निराळा राहावं अशी जी उक्ती आहे त्या पद्धतीनं, अशी जी उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे अनेक साधू संतांच्या चरित्राचा अभ्यास जरी केला तर आपल्या ध्यानात येतं की सामान्यातील सामान्य तत्वज्ञान उच्चतम कोटीचं कसं जगावं आणि श्रुतीनं सांगितलेलं तत्वज्ञान कसं अनुभवावं। श्रुतीनं सांगितलेलं तत्वज्ञान हे अनुभवण्यासाठी असतं किंबहुना ते सांगण्यासाठी फार कमी असतं। आम्ही ते सांगण्यासाठी जास्त वापरतो आणि अनुभवण्यासाठी कमी वापरतो। लक्षात घ्या, म्हणजे भात चुलवानावर ठेवलेला आहे, आता कुकरचा भाग सोडून द्या, पण ज्याच्यावर आपण भांड ठेवतो, पातेलं ठेवतो, त्याच्यामध्ये भात शिरजत ठेवलेला आहे। जी मुरलेली महिला असते ती त्या गॅसवरून किंवा चुलीवरून पातेलं कधी उतरते आत हात घालून बघत नाही। आपण म्हणतो एका शीतानं भाताची परीक्षा बघितली जाते, पण माझा शब्द फार महत्वाचा आहे। जी मुरलेली महिला असते, जी जेवणामध्ये रसस्वाद घेते, अशी महिला ते पातेलं वरून उचलून खाली ठेवते आणि आपण विचारलं अगं ते खाली ठेवलं शिजलाय का बघितला का, ती म्हणते शिजला। याला विश्वास म्हणतात। शिजला म्हणून सांगते। आता शिजला म्हणून सांगण्यामध्ये आपण बघितलंय की तिचं ते खरकट हा म्हणजे ज्याला आपण भांडी घासायला लागलेली आहे, ते काळे हात झालेले आहेत, त्याच्यातून ते हात घालून बघितला का शीत घेऊन बघितलं नाही। तिनं त्या वाफेच्या स्वादावर, वाफेचा जो स्वाद आहे तो तिनं बघितला आणि तिच्या लक्षात आलं की बाबा भात आता शिजलेला आहे। बऱ्याच वेळेला ही अनुभवसिद्ध गोष्ट असते। ही अनुभवसिद्ध गोष्ट कधी तयार होते, अनेक 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 एकदा शिजवल्यानंतर भात नाही होत ती, अनेक वेळेला अशी ती शिजवत आलेली आहे
आणि मग तिला एक दिवस असा येतो की बाबा अशा प्रकारचा वास आल्यानंतर इथं काय होतं, भात शिजतो, अशी तत्परता तिच्याजवळ येते. आणि मग बाहेरच्यानं बघणाऱ्याला वाटतं की हिनं भात चापसून बघितलं नाही तरी शिजला कसा, तर तो तिच्या अनुभव सिद्ध भूमिकेवर असतो. अशा पद्धतीनं अनुभव सिद्ध भूमिकेवर जे संत येतात ते संत त्यांचं गाव, त्यांचं नाव याच्या पलीकडे ते गेलेले असतात. हरळउंडी नावाचं एक गाव, अतिशय लहान, सगळ्या प्रकारचे बलुतेदार तिथं. लक्षात घ्या. आता अशा ठिकाणी पूर्वीच्या काळची कथा, पूर्वीच्या काळची गोष्ट असल्यामुळं पूर्वी माहिती आहे आपल्याला की ज्याला फक्त पोटाला घातलं की काम करून घ्यायचं, म्हणजे सकाळी संध्याकाळी पोटाला घालायचं आणि काम करून, ही पूर्वीची पद्धत होती. आता तो इतिहास मी सांगणार नाही, पण तिथून पुढे येतोय मी आपल्याला. लातूर जिल्हा आणि या गावामध्ये राहणारी ही दोन भाऊ नेमकं प्रत्येक पंढरीच्या वारीच्या वेळेला काहीतरी घर घेतलेलं असायचं, कुणाचं काम घेतलेलं असायचं, कुणाचा वाडा घेतलेला असायचा. एक दिवस प्रकार असा घडला, एक 2-3 उदाहरणं फक्त मी सांगणार आहे, पूर्ण नाही आहे सांगणार. एका पाटलांचा वाडा बांधायला घेतला आणि नेमका पाऊस पुढं आलेला होता आणि वारीला जायचं होतं. दोघही भाऊ चाललेले होते वारीसाठी. आता काय करायचा मोठा प्रश्न चाललेला होता. आता जायचंच आहे म्हटल्यानंतर दोघही उठले आणि पंढरीच्या दिशेनं चालले. काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला की तो पाटील बुवा चांगला नाही बाबा, तो आपल्याला अडवेल, तो मारेल, इत्यादी इत्यादी सगळ्या गोष्टी, तो जाऊ देणार नाही. पण विश्वास काय असतो, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. काय विश्वास असतो लक्षात घ्या की सगळं सोडलं आणि जळोजी आणि मळोजी हे उभयंता दोघेही भाऊ पंढरीच्या दिशेने गेले. पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचले, पण इकडं मात्र बांधकाम चालू होतं. बांधकाम चालू झालं, सगळं झालं, ते आले तिकडून आणि तिकडून आल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले. पण काही लोक असतात ना, हाताखालचे लोक असतात, आजूबाजूचे लोक असतात, ते विचारतात की काल हे झालं होतं, ते झालं होतं. स्मृती रूप परत्र पूर्व दुष्टावभास हा एक सिद्धांत आहे वेदांत शास्त्राचा. बादरायणाने तो ब्रह्मसूत्रामध्ये मांडला आणि त्याचं भाष्य करताना शंकराचार्यांनी इतकं उत्तम मांडलेलं आहे. आणि तीच बरोबर भूमिका या ठिकाणी भगवंताच्या माध्यमातून अंश रूपानं कासेना जळोजी मळोजींच्या जवळ आली. पण देव आपल्यासाठी हे कार्य करतो आहे हे पाहिल्यानंतर यांनी ठरवलं की अरे देवाला जर आपल्यासाठी इकडे यायचं असेल तर आपणच देवाकडे जावं. म्हणून ते पंढरपुरामध्ये थांबले. आता पंढरपुरामध्ये थांबलेले असताना अनेक वेळा त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटाचा आश्रय घेतला. त्याचबरोबर काही वाड्यांच्या मध्ये राहिले आणि नंतर काही वेळेला ते त्या मंदिरामध्ये, ज्याला आपण लाकडी मंदिर म्हणतो, त्या लाकडी मंदिरामध्ये एका बाजूच्या असणाऱ्या ओरीवर ते राहायला लागले. आता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी अशाच पद्धतीनं त्यांचा नित्यक्रम चाललेला असायचा. सकाळी उठावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि पुन्हा देवाच्या सानिध्यामध्ये राहावं, असा सतत कालखंड चाललेला असताना एक दिवस असा प्रकार घडला. एक सावकार आला. सावकार आल्यानंतर त्यानं भगवंताला नमस्कार केला. नमस्कार करून रावळातून बाहेर येऊन त्यानं लोकांना विचारलं की बाबा इथं भगवंताचे निश्चिम भक्त वारकरी असे कोण आहेत का. खऱ्या अर्थानं ती विचारणारी प्रामाणिक होती आणि सांगणारी प्रामाणिक होती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की बाबा आत जे जळोजी मळोजी म्हणून 2 भाऊ आहेत ते निश्चिम भक्त आहेत, ते निश्चिम वारकरी आहेत, म्हणजे फसवणारे लोक नव्हते. त्यामुळं सांगितलं. तो आत गेला आणि त्यानं सांगितलं की मी आपल्याला नमस्कार करतोय आणि मी एक नवस पांडुरंगाला बोललो होतो की माझं हे काम पूर्ण झाल्यानंतर मी सोन्याच्या मोहरा मी तुझ्या निश्चिम भक्ताला देईन, अर्पण करीन. तेव्हा तुम्ही भक्त आहात हे आम्हाला कळलेलं आहे, आता हे तुम्ही घ्या. त्यावेळेला त्याने सांगितलं की बाबा
आम्हाला हे काही गरजेचं नाही. 17व्या शतकातली मी सांगतो ही गोष्ट. आम्हाला याची काही गरज नाही, कारण आम्ही सर्वस्व सगळं त्यागून फक्त देवासाठी आम्ही कुठं थांबलोय? या रावळामध्ये, मंदिरामध्ये, पंढरपुरामध्ये, पांडुरंगाच्या वास्तव्यामध्ये राहिलेलो आहे. इथंच देह पडावा एवढीच अपेक्षा आहे, कारण आमच्यासाठी यानं एकदा का असेना आमचं रूप घेऊन जावं. ध्यानात घ्या, इथं ही सिद्धत आहे, ती पुढे आल्यानंतर मी सांगेन. आणि मग मात्र तो सावकार जो होता तो गेला निघून, यांनी काही घेतलंच नाही. मग सावकार पण चॅप्टर होता, तो म्हणला आता एक नाव कळले ना आपल्याला, कदाचित त्याने विचारलं असतं दुसरा कोण आहे का, पण सावकारांना पण विचारलं नाही कोणाला. एक नाव कळे ना, हे प्रामाणिक आहेत, हे वारकरी आहेत, हे निष्काम सेवा करणारे आहेत, भक्त आहेत. आता आपण कुणालाही विचारायचं नाही. तो अंधार पडण्याची वाट बघितली, रात्र होण्याची वाट बघितली, अंधार वाढत गेला, रात्र होत गेली, आणि यांनी दोघांनी आपलं उसं ठेवलं आणि झोपी गेली. त्याच पडवीच्या शेजारी तो सावकार आला, त्यानं ते गाठोडं त्या दोघांच्या उशाला ठेवलं, गेला निघून. सकाळी उठल्यानंतर अगदी थोरला भाऊ उठला, आणि उठल्यानंतर त्याचं लक्ष गेलं की अरे म्हणली इतकं चमचमणारं चकचकणार इथं काय आहे. बघितलं तर त्या सोन्याच्या मोहरा आहेत. त्यांनी सांगितलं की बाबा मळोजी उठ लवकर, कुणीतरी आपल्या उशाला घाण केली. आता उशाला घाण केली म्हटल्यानंतर तोही गडबडून उठला आणि बाजूला बघितलं तर त्यावेळेला सांगितलं ही घाण खापराच्या तुकड्यानं उचल, त्याला हात सुद्धा लावू नको. ध्यानात घ्या, इथे एक तत्व फार मोठं आहे. कुणाचेही कुणीही घेतलेले पैसे कुणीही हातात घ्यायचे नसतात. काय कळलं का? नाही कळलं राहू दे, पुढे चला. शास्त्र आपल्याला सांगतं टोपी कुणाची कुणी घालायची नाही. आता टोप्या घालणारे भरपूर आहेत, पण दुसऱ्यानं घातलेली घालायची नाही. चपला कुणाची आपण घालायची नाही. काठी कुणाची आपण हातात घ्यायची नाही. कमंडलू कुणाचाही संन्याशाने हातात घ्यायचा नाही. म्हणजे दुसरा संन्याशी जरी असला, कुंभमेळा आलाय ना, इसारलाय का माझा देत उत्प्रेम, कुणाचाही कुणी नाही. एवढं आता ते पुढे सांगतो. अलंकार दागिना कुणी कुणाचा घ्यायचा नाही. म्हणजे आपल्या गल्लीमध्ये असतं बघा की घडी मोडायला द्यायचं असतं, ते द्यायचं असेल ना सप्रेम भेट द्या, वाण म्हणून द्या. 5 तोळ्याचं भावानं केलं असेल चिताक तर घडी मोडाय मैत्रीला देण्यापेक्षा वाण द्या, संक्रांत वाण. पण तिनं घातलं तर ते परत घालायचं नाही. लक्षात घ्या, कपडे कुणाची कुणी घालायची नाहीत. ध्यानात घ्या, काय होतं त्या वस्तूंच्या माध्यमातून येणारे त्यांचे चांगले वाईट संस्कार आपल्याला जडतात. आता एवढं कळत नसेल तर क्षयरोग झालेल्या माणसाच्या वस्तू वापरू नयेत असं डॉक्टर सांगतात. हे कळले का? शास्त्र कळले. लक्षात येते काय? बघा, ज्यांना क्षयरोग झालेला आहे त्याची वस्तू वापरू नये. का? तो आजार आपल्याला येतो. अहो, हा महाआजार घेऊन येतात, महाआजार घेऊन फिरतात. लक्षात घ्या. मग मात्र मळोजी उठला, त्यानं खापराचेच तुकडे घेतले, ते एकत्र भरलं आणि वाळवंटात नेऊन टाकलं. माझा दृष्टांत संपला, सिद्धांत इथं चालू होतो. माझा अभंग खरा इथं चालू होतो. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं अभंगाच्या आजची निवड ही प्रमाणभूत असणार होती, परंतु आपल्यातल्याच एका साधकाने विचारलं की बाबा महाराज अशा पद्धतीनं काय आहे का? ठीक आहे म्हणलं, बघू त्यावेळेला आल्यानंतर, तब्येत माझी व्यवस्थित असेल तर. त्या दिवशी सांगितलं होतं आमच्या मृदंगमणींचं इच्छा होती की बाबा या पद्धतीनं आपल्याला ऐकावं. चरित्र तसं सांगायचं झालं तर 8 दिवस लागतात. संतांचं चरित्र एवढं मोठं आहे. लक्षात घ्या. परंतु काही माझ्या अभंगाच्या दृष्टीनं त्यांच्या चरित्रातला जो बघाय तेवढाच मी घेतोय. तुमच्या ध्यानात आहे का? म्हणजे मी पण त्यात स्वार्थ ठेवलाय की माझा अभंग सुटला पाहिजे. त्या अभंगाच्या दृष्टीनं ज्या ज्या सिद्धांत त्यातले येतील, दृष्टांत येतील, तेवढे आपण घेत जाऊ. काया वाचा मने झाला विष्णुदास. शरीरानं, मनानं, वाणीनं जो विष्णूचा दास होतो. काम क्रोध त्याशी बाधेची ना, त्याला काम क्रोध बाधत नाहीत. शंका निर्माण होते इथं, कुणाला काम क्रोध बाधत नाहीत? ज्याचं शरीर, मन आणि वाणी ही विष्णुमय झालेली आहे. काय झालेली आहे? विष्णुमय झालेली आहे. आता त्याच्या पाठीमागाने पुन्हा येतो. काम क्रोध कुणाला बाधत नाहीत?
जे उपाधीहून भिन्न राहतात, उपाधीचा स्वीकार करत नाहीत, स्वीकार केलाच तर चिकटून राहत नाही. ध्यानात घ्या. म्हणजे उपाधीचा घेऊनी ओतंबा श्रुती उभविती जिव्हा, परंतु तिथं चिकटून न राहणं. जसं आपल्याकडं पूर्वीपासूनची एक प्रथा आहे की पाकडणे आणि वैचणे हे दोन शब्द प्रयोग आहेत आपल्या भागातले आहेत. ते पाकडणे आणि वैचणे, आता दोन्ही क्रिया एकसारख्याच आहेत. बघा तुम्ही जरा बारकाईनं, हे पुरुष मंडळींना माहिती नसेल तरी बघितलं तरी असेल, लक्षात घ्या. पाकडणे म्हणजे काय हो? 4 बोटानं सुपाच्या खाली मारणे. आणि वैचणे म्हणजे काय? एका बाजूला सगळं घेणे. पण दोन्ही क्रिया जरी एकसारख्या दिसत असल्या तरी दोन्ही क्रिया एकसारख्या आहेत, पण वेगळ्या कारणासाठी आहेत. आता कार्यकारण भाव. वेगळं कारण काय आहे? जे सहज उडून जाणार आहे ते पाकडलं तर चालते. बघा मी काय सांगते, इथं नीट लक्ष द्या. जे सहज उडून जाणार आहे ते पाकडायला चालते, पण त्याच्यातच मिसळून त्याच्या खाली राहते त्याला वैचल्याशिवाय बाजूला काढता येत नाही. तेवढं ताकदवान असते, त्याच्यातच राहते ते, परंतु बाजूला जात नाही. त्याला वैचावंच लागतं. आणि ते वैचलं तर बाजूला दिसतं, पाठीमागालेलं दिसतं किंवा पुढं जातेलं दिसतं, आणि मग ते बाजूला करायचं असतं. आणि त्याच्यातून पण जर दमवायला लागलंच तर मग त्याला सुती कापडाचा काय घ्यायचा, काय म्हणायचं त्याला, सुती कापडाचा काय म्हणायचं त्याला, पुतिरा, बोळा. बघा तरी काहीतरी एक लक्षात घ्या. आपण ग्रामीण भागातले जेवढे शब्द आहेत तेवढे आपण जर विसरायला लागलो, संत वाङ्मय कळत नाही. ध्यानात घ्या. कारण तुम्ही म्हणाला हे असं का? 1-2 मिनिटापूर्वी महाराजांची आमची चर्चा झाली. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. सिद्धांत किती सोपा वाटतोय बघा. सावलीला अधिष्ठान काहीतरी आहे म्हणून सावली आहे, हे ध्यानात घ्या. तसं आमच्या भारतीय संस्कृतीनं प्रत्येक ठिकाणी अधिष्ठान दिलेलं आहे. आम्ही अधिष्ठान सोडतोय आणि सगळ्या गोष्टी बघायला लागलोय. त्याच्यामुळं आमचा तिवडा घट्ट नाही. जाईल तिकडे जाईल, मळणी कवा निघल तवा निघल, घातीवच नाही. वळला निघायचा कवा, वळला निघत नाही आमचा. का वळला निघत नाही? याचं कारण आमची बैल तिवड्याच्या भोवतीनं नीट पायावर पाय देऊन फिरत नाही. म्हणजे मळणी जर व्यवस्थित निघायची झाली तर पायावर पाय देऊन फिरायला पाहिजे, मग आपल्याला मळणी निघते, नाही तर निघत नाही. त्या पद्धतीनं आपल्याला एक कडी सुटली तर दुसरी कडी सुटते. उपाधी संभव घेऊन मग आपण पुढे जातो. आणि काम क्रोध त्याशी बाधेची ना, ती टाकली तर, ती धरली तर नाही. का धरली तर नाही? तर विष्णुदास ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काम क्रोधाधिक वृत्ती असू शकत नाही. त्याचं कारण आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. प्रेमपूर्वक लक्षणेनं केलेली उपासना ही किती श्रेष्ठ असते याचं एक मूर्तिमंत उदाहरण. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कधी भेद नसतो? ज्या वेळेला शरीर आणि सावली यांच्यामध्ये भेद नाही हे तत्व कळत नाही तोपर्यंत. म्हणून काया वाचा मने, आता 3 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्यात. या 3 गोष्टी कळल्या की अभंग संपला. 3 गोष्टी कळल्या की अभंग संपला. आता काया म्हणजे काय? तर शरीर. आता एक लक्षात घ्या, अगदी प्राचीन कालापासून आतापर्यंत जर विचार केला तर अनेक गोष्टी आम्ही ज्या करतो त्या शरीरानं करतो. आमचे पूर्वज करत होते, शरीरानं करत होते. त्याच्या पूर्वीचे लोक शरीरानं करत होते. किंबहुना साधन म्हणून काय होतं? शरीर. साधन म्हणून शरीर. उदाहरणामध्ये जर आपल्याला बघितलं तर खर्चाच्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात का बिनखर्चाच्या गोष्टी आवडतात? कुठल्या गोष्टी आवडतात? खर्चाच्या आवडतात. कारण का? एवढे खर्च केले असं सांगता येते. बिनखर्चाच्या केल्या सांगायचं काय? ध्यानात येते का? म्हणजे आमची प्रवृत्ती ही कशाच्या मार्गाने असते? खर्चाच्या माध्यमातून जात असते. किंबहुना
जर आपण बघितलं तर यज्ञ यागाधिक क्रिया शास्त्रानं सांगितलेल्या आहेत, पण त्या कशा आहेत? खर्चिक आहेत की नाही? यज्ञ यागाधिक क्रिया त्या खर्चिक आहेत. म्हणजे समजा जर यज्ञ करायचाच झाला तर त्या यज्ञाचे वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे नियमानं ते करावे लागतात. मग अग्निहोत्री लागेल, त्रिकाळ संध्या करणारा ब्राह्मण लागेल, त्याच्यासाठी यज्ञधूप लागेल, त्याच्यानंतर संविधा लागतील. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तूप, या सगळ्या गोष्टींचा समारोप एकत्र करावा आणि यज्ञ पूर्ण करावा. म्हणजे याला आता पुत्रकामेष्टी यज्ञ आपण म्हणतो. हा यज्ञ करताना हत्तीच्या सोंडे एवढा तुपाचा लोट त्यामध्ये घालायचा. मग आता आपल्या सरवड्यामध्ये किती तूप गावल आणि मग किती दिवस यज्ञ चालेल? ध्यानात आले काय बघा. म्हणजे किती यज्ञ करायचं झालं तर एवढ्या गोष्टी आपल्याला लागतात. अहो साधी घरामध्ये पूजा करायची झाली, नित्य पूजा, लक्षात घ्या, पूजेचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला नित्य पूजा करायची झाली तरी फुलं लागतात. नित्य पूजा मी हा शब्द वापरतोय, त्याच्यासाठी जरी किमान फुलं लागतात. लक्षात आलं बघा. कवा तरी गेलेलं वारीला वर्षातून आहे त्यावेळेला आणलेला गंध आणि बुक्का चालतोय, पण किमान फुलं लागतात. आता हे ध्यानात घ्या. म्हणजे एखादी क्रिया शरीराकडून करायची झाली तर त्याच्यासाठी आपल्याला निश्चित साधनांची गरज असते. शरीरानं दुसरी गोष्ट काय करता येते? यज्ञाधिक क्रिया करता येतात. दुसरा योग करता येतो. पण योग शरीरानं करत असताना हे शरीर आहे तोपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती नाही. लक्षात घ्या. योग याग विधीने नोए सिद्धी, योग याग विधीने नोए सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म, वायाची आणि उपाधी. ज्याच्यामध्ये सारस्वत्व नाही त्या गोष्टी आपण करत बसलो तर नुसतं दमतोय, त्याच्यातून फायदा काय होत नाही. मग कसं? ज्या पद्धतीनं गलीमध्ये मुलं जमा होतात, मुली जमा होतात, लहान लहान बाळा असतात, ती सुट्टीचा दिवस आहे, 3री 4थीची सगळी मुलं एकत्र जमलेत आणि त्याने आता जेवणा पाण्यानं खेळायचा डाव मांडलाय. कसला? जेवणा पाण्यानं. चूल मांडली दगडाची, जाळ घालायला चालू केलाय, काटक्या मोडलेल्या आहेत, शेणकूट लावलेला आहे, वर खापराचा तुकडा ठेवलेला आहे, तांदूळ टाकलेला आहे, सगळं मनानेच. हलवण्यासाठी पळी आहे काटकीचीच, आमटी घातलेली आहे, पंगत पडलेली आहे, सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि सगळ्यांनी खाऊन हात धुवून रिकामी झालेले. आता पोट कुणाकुणाचं भरलं? कुणाकुणाचं पोट भरलं? हो, कुणाचंही पोट भरलं नाही. उपाधी, दंभधर्म ही सगळी जेवणाची उपाधी केली, पोट भरलंच नाही, नुकतंच खटपट 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 खटपट. तसं आम्ही जोपर्यंत निश्चित ध्येय कळत नाही तोपर्यंत नुसत्याच खटपटी, चुली मांडतोय काय आणि मोडतोय काय, त्याचा ताळमेळ लागत. काय काय केलं? नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी हा शब्द वापरलाय, परी, परंतु त्या न पवती दारवंटा, जाणो जाता जाणीव झाली आडपाटा. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारण पाही मोक्ष. या गोष्टींना आपण बैठलं तर शरीरानं योग यागाधिक क्रिया करता येतात, पण त्या करण्यासाठी तिथपर्यंत शरीर राहावं लागतं, तिथपर्यंत शरीराची साथ असावी लागते. तिथपर्यंत शरीराची साथ राहील याची शाश्वती आता आपण देऊ शकत नाही, बरोबर की नाही? म्हणजे ते निश्चित कडेला जाईल याची शाश्वती नाही. मग कायेन उपासना म्हणजे काय? देव द्विज शौचम आजवम ब्रह्मचर्य महिंसाच तपउच्यते. अध्याय 17 आहे, 14वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे देव द्विज गुरु प्राज्ञम. देव द्विज ब्राह्मण, गुरु प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान. एवढंच नाही, पूजनम शौच मार्जवम, त्यांचं पूजन करावं आणि शौच मार्जवम म्हणजे शुद्धीपूर्वक असावं. ध्यानात येते का बघा? शुद्धीपूर्वक म्हणजे काय? देवाची पूजा करताना गंध जसा आपण आरशात बघून लावतो स्वतःला लावताना तसा असावा, चुकून त्याच्या डोळ्यात जाऊ नये, नाकावून वरंगा खाली येऊ नये. तुम्हाला चालत असेल तर चालतंय देवाला पण, नाहीतर दिवसभर बुक्का डोळ्यावर घेऊन बसायचं देवान, मग तुमच्याकडे बघायचं कवा? द्विज गुरु प्राज्ञ, गुरु असावेत
गुरूंची सेवा करावी. प्राज्ञ म्हणजे विद्वान मंडळी असतील. कारण का तर त्याच्यासाठी एक सुंदर सुभाषितकाराने सुभाषित सांगितलेलं आहे की नृपत्वम विद्वत्वम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानांची पूजा का करावी? स्वतःच्या देशात राजाला पूजलं जातं पण विद्वानांना सगळीकडे पूजलं जातं म्हणून त्यांची पूजा करावी. ते विद्वान असावेत, फक्त ते जातिवंत विद्वान असावेत, दाखवणारे असू नयेत. लक्षात घ्या. त्याच्या पुढं कारण बऱ्याच वेळा काय होतं इकडं लायकायचं तिकडं, तिकडं लायकायचं तिकडं, तिकडं लायकायचं तिकडं. ही विद्वत्ता नाही आहे. एखादी गोष्ट पटवून घेण्यासाठी ठाम विश्वासपूर्वक निश्चयानं ठाण मांडून बसून त्याचा शोध घेत राहणं, बुद्धीच्या कसोटीवर ती तपासणं, त्याला विद्वत्ता म्हणतात. लक्षात घ्या. आता त्याच्या पुढे सांगितलं की शारीरिम तप उच्चते. ते याच्या पाठीमागच्या दोन गोष्टी फक्त शिल्लक ठेवल्यात मी, त्या मुद्दाम ठेवल्यात, त्यावर मला परखड बोलायचं आहे म्हणून ठेवल्यात. त्याच्यामध्ये आहे ब्रह्मचर्य आणि अहिंसाच, या दोन गोष्टी लक्षात घ्या. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, याच्यासाठी फक्त काया मी सांगालोय. एकच 3 शब्द झाले की जे विठरवणार. काया फक्त सांगालोय. काय काय झालं? देव, द्विज, गुरु, प्राज्ञ आणि पूजनम शौच मार्जवम. आता पुढे राहिले ब्रह्मचर्य अहिंसाच. ब्रह्मचर्य असावं. आता ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्याची संकल्पना फार मोठी सांगितलेली आहे की एक पत्नी विध कार्यम भवती स ब्रह्मचर्यम भवती. हाही ब्रह्मचर्य आयुष्यभर आहे. लग्न झालेला सुद्धा ब्रह्मचर्य. पण रावणासारखे 10 तोंड असता कामा नये, ध्यानात घ्या. आता त्याच्या पुढे अहिंसा हा एक शब्द आहे. शरीरानं अहिंसा होताच कामा नये. आता त्याचा पोटभेद आहे. शास्त्रकाराने पोटभेद एक सांगितला. काय पोटभेद सांगितला? तर शरीरानं होणारी हिंसा, मनानं होणारी हिंसा आणि वाणीनं होणारी हिंसा, ही 3 प्रकारची हिंसा होताच कामा नये. म्हणून 18 तारखेपासून 29 तारखेपर्यंत अखंड कोल्हापूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाव जाणार आहे. फक्त इशाळ अमावस्येनंतर येणारा महाउत्सव तेवढा थांबवायचा. अहिंसाचं शारीरम तप उच्चते हे माझं प्रमाण नाही आहे. याच्यासाठी भगवद्गीता अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 14 त्याच्यावर सगळं येऊन बघायचं. बरोबर. त्याच्या पुढे सांगितलं सकळ तीर्थाचे धुरे ये कामाता पितरे तया कीर शरीरी. हा शब्द फार महत्वाचा आहे. आम्ही काय करतोय, कुठला शब्द जोर देऊन म्हणायचा तिथं कळत नाही. तया कीर शरीरे लोण कीजे. सकळ तीर्थाचे धुरे शारीरिक तप सांगावले मी आपल्याला. काया वाच्यामुळे झाला विष्णुदास नुसता नाही, कायेने विष्णुदास होणं म्हणजे काय? तुला जमतच नाही ना, काय काहीच करू नको. म्हणून आमचा पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकार, सगुण साकार आणि निर्गुण साकार पण आहे. आता देवाचे रूप किती वगैरे इकडे मी जात नाही, फक्त आलाय तेवढाच मुद्दा सांगून पुढे जातोय. असं का? तर सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे यांच्यासाठी आहे म्हणून. पुंडलिकासाठी परब्रह्म आले, म्हणजे पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले. आई वडिलांची सेवा करत होता पुंडलिक, तिथं भेटण्यासाठी आले. शरीरानं सेवा चाललेली होती, तेच शरीर धारण करावं म्हणून अवतार एक समाप्ती आणि दुसऱ्या अवताराची सुरुवात करावी आणि युगे 28 विटेवरी उभा असं येऊन उभा राहावं. याचाच अर्थ तया किर शरीरी लोण कीजे. लोण कीजे म्हणजे ओवाळून टाकावं, म्हणजे आई वडिलांच्या वरून आपलं शरीर ओवाळून टाकावं. ध्यानात घ्या. आता आपलं शरीर ओवाळून टाकल्यानंतर त्या शरीरावर स्वतःचा काडी मात्र संबंध राहत नाही. कळले का नाही? कळलं नसेल तर येणाऱ्या अमावस्याला तिकटीवर दिसणारा लिंबू आणायचा आणि त्याचा सरबत करून प्यायचा. हेच आहे हो. काय तत्वज्ञान वेगळं आहे सांगा बघू. गाडीवरनं चालला तरी बाजून जातोय, लिंबू वलटून जात नाही. मागणं येईल म्हणते. लोण कीजे. अरे त्या पद्धतीनं शरीराचा आणि माझा संबंध नसताना आई वडिलांच्यावरून ओवाळून टाकला. आता त्याच्या पुढं 15 अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयं तप उच्यते. काया झालं. आता वाचा. वाचा म्हणजे वाणी. अनुद्वेग करम वाक्यम. मी आधी पहिला सांगितले हा संवादात्मक कीर्तनाचा भाग आहे. अनुद्वेग करम वाक्यम. अन उद्वेग
अकरम वाक्य. अनुद्वेग म्हणजे दुसऱ्याला दुखवेल असं बोलायचं नाही, याला वाचिक तप म्हणतात. त्याला काय म्हणतात? आता करम वाक्यम एवढ्यावर थांबणार का? नाही. त्याच्या पुढे काय सांगितलं? सत्यम, हितम, प्रियम. 3 गोष्टी आहेत. एक सत्य म्हणजे जे बोलायचं आहे ते कसं बोलायचं? खरंच बोलायचं, सत्य. दुसरं आहे हितकारक बोलायचं. त्यासाठी माऊली म्हणतात की ज्या पद्धतीनं झाडाला आळं घातलेलं आहे की त्या आळ्यामध्ये पाणी पाटानं जात असताना मुख्य उद्देश आहे झाडाला पाणी घालण्याचा, पण त्याच्या भोवतीनं असणारं तण सुद्धा त्यातनं पाणी पितं, म्हणून माळ्याला वाईट वाटायची काही गरज नाही. हितम, हितकारक बोलावं. आणि ते कसं? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दुसऱ्याला दुखवेल असं बोलू नये. आता इथं थोडीशी शंका आहे म्हणून मागे येतोय आणि परत पुढे जातोय. कोणती शंका आहे हो इथं? देतो कठोर उत्तरे, पुढे व्हावया बरे. लहान बाळ अभ्यासला बसत नाही म्हणून आईनं त्याला सारखं गोंजारत बसता कामा नये. वेळ प्रसंगी 2 कानाखाली लावून द्यायच्या आणि बसवायचं. कारण आता जर त्याला जरी वाईट वाटलं तरी हित त्याच्यात आहे. एखादा चुकला तर त्या ठिकाणी सांगावं, कारण त्या ठिकाणी त्याचं हित असलेलं पाहून. किंबहुना झोपलेला उठवायचा नसतो असा नियम आहे. कीर्तना झोपला तर उठवूच नाही. आता जेवणाच्या आधी कीर्तन असल्यामुळे अडचण काय नाही, पण जेवणानंतर कीर्तन असेल तर काही लोक असं म्हणतात की महाराज तुमचं कीर्तन चालू झालं की बरं वाटतंय. मग कीर्तन झाल्यानंतर म्हटलं का कसं काय बरं वाटतंय? 2 तास काही डोक्यात येत नाही बघा, निवांत झोप लागते. निवांत झोप लागते. आता कीर्तनात हित आहे तिथं उठवावं. झोपलेलं आहे आणि घराला आग लागली, उठवावं. काही ठिकाणी काही गोष्टी या पथ्यानुसार पाळल्या पाहिजेत. त्याच्या पुढे जातोय, लक्षात घ्या. वाचिकम म्हणजे वाणीचं तप उच्चते. आता पुढचा श्लोक आहे. मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह. मनप्रसाद आता कसं असावं? मनाचं सौंदर्य खुलवणार. मनम आत्म विनिग्रह की ज्याच्या ठिकाणी मनाची ओघ पारुशेल अशा ठिकाणी थांबावं आणि मनाला थोडस मागं घ्यावं. तेच आपल्याला सांगतात. मनोमार्गी गेला तो येते मुकला हरिपाठी स्थिराविला. तोची धन्य. धन्य जीवन कोणाचं? तर त्याचं आहे जो हरिपाठामध्ये स्थिरावलेला आहे. किंबहुना तो स्थिरावण्याची स्थिती कशी आहे? काया वाचा मने झाला विष्णुदास. विष्णूचं दास्यत्व कसं स्वीकारलं? काया वाचा आणि मनानं. आता जरा पाठीमागचा भाग घेऊया म्हणजे आपल्या अक्षर लक्षात येईल. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये प्रत्येक भक्ताचं एक विशेष महत्व आहे. श्रवण ही एक भक्ती आहे. या भक्तीचं श्रेष्ठत्व जर बघितलं तर परीक्षिती राजा हा याचा अधिकारी आहे. आपल्याला अधिकार का सांगतो? तर पुढे आपल्याला काहीतरी असावं लागतं. बाबा अमुक ठिकाणी खून आहे, तिथपर्यंत आपण पोचायचंय, त्यांच्यासारखं आपण करायचंय, याच्यासाठी हे सांगायचंय. म्हणजे मी काय विद्वत्ता म्हणून अजिबात सांगत नाही. लक्षात घ्या की राजा परीक्षिती 7 दिवसामध्ये मृत्यू येणारा, याचा अर्थ कान होते पण कानात जीव आणला. ऐकताना कसं आणलं? कानात जीव आणून ऐकला म्हणून जीवन मुक्त झाला परीक्षिती. म्हणजे काय झालं? तो शरीरानं मनानं वाणीनं अशा पद्धतीने ही आता उत्पत्ती सगळीकडे लावत जायचं. 9 भक्तींच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कोणत्याही भक्तीचा अधिकारी व्हायचं झालं तर आपल्याला काया वाचा मने झाला विष्णुदास. मग काय होईल? काम क्रोध त्याशी बाधेची ना. उपाधी बाजूला केली की शिल्लक काय राहतं? शेख काय राहतं? देवत्व शिल्लक राहतं. दुसरं काय शिल्लक राहतं सांगा? जसं बोरमाळ आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी काय काय पाहिजे आम्हाला? एक सोनं, दुसरं आणखी काय पाहिजे? बोरमाळ तशीच होते का? काय काय लागते? रेसिपी सांगा त्याची. लाख लागते, बरोबर. आणखी काय पाहिजे? दोरा पाहिजे. आणखी काय पाहिजे? अग्नी पाहिजे, गोंडा पाहिजे, इतर सगळ्या. सोनं हा मुख्य आहे पदार्थ त्यातला. सोना काय आहे? मुख्य पदार्थ. पण त्याच्या सोबतीला लाख पाहिजे, त्याच्या सोबतीला दोरा पाहिजे, त्याच्या सोबतीला अग्नी पाहिजे. आणि हे सगळं एकत्र आल्यानंतर मणी गळ्यात घालायला बरे वाटतात. मग सोन्याची भोरमाळ काय लाखाची भोरमाळ?
याचा अर्थ सोनं परिधान केलेलं आहे, पण उपाधी घेऊन परिधान केले. अलंकार परिधान केलेला आहे, पण उपाधी घेऊन परिधान केलेलं आहे. उपाधी बाजूला ठेवून सोनं परिधान करता येत नाही. मग त्याला बिस्किट म्हणतात. कसलं? मग ते गळ्यात घालून फिरलं तर काय अडचण आहे, लक्षात घ्या. म्हणून वृत्तीचं काय मी वेगळी गोष्ट सांगत नाही, पण एक वृत्ती असते की जर माहेरकडून जर केलं असेल तर सांगण्याची कला वेगळी असते, आणि नवऱ्यानं जर सोनं केलं असेल तर ते सांगण्याची कला वेगळी असते. बरोबर आहे ना? हा, म्हणजे आता अलीकडे अनुभव आलाय म्हणून मी आपल्याला सांगतोय. समजा जर माहेरकडून केलेलं असेल तर हातातल्या पाटल्या काकणं बडवपर्यंत विचारायला पाहिजे. पुढच्यानं चेपल्या तर चालतील, पण पुढचीन विचारायला पाहिजे, बाई कुणी केलं? मग ते म्हणते माझ्या भावान 5 तोळ्याचं केले. लक्षात घ्या. आणि एखादी अंगठी पतीनं केली असेल आणि चुकून शेजारने विचारलं अंगठी कितीची? 15 वर्षांनी आता केली. सांगायचं तात्पर्य आहे की उपाधी शिवाय अलंकार परिधान करता येत नाही. त्या पद्धतीनं उपाधीचा त्याग करून जगाची ख्याती मांडता येत नाही. जगत ख्याती ही ईश्वर अनुभूती उपाधीनच ओळखावी लागते. त्याच्यासाठी आपल्याजवळ काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या गोष्टी इथं सांगितले, काम क्रोध त्याशी बाधेची ना. त्याला काम क्रोध बाधत नाही. याचा विस्तार थोडासा बघू, पण थोडस भजन करू आणि मग काम क्रोध त्याशी बाधेची ना. त्याला काम क्रोध बाधत नाही. याचं कारण आपल्याला प्रस्तावनेमध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत आपल्याला या गोष्टी साध्य असतात. त्याच्यानंतर जे हेतुपूरक असतं, आताचं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. सकाळच्या वेळेला अगदी 5-5:30च्या दरम्यान ऊस तोडणीसाठी आपण जातोय. वाड्याला म्हणून काही जण जातात, गाडीवरून, सायकलवरून, बैलगाडीतून. आता ज्या वेळेला सकाळी जाऊन आपण वाड काही 20-10 पेंड्या असतील त्या तोडतो, त्याचा भारा बांधतो, येत असतो आपण. वर्ण कॅनॉलवरून येत असताना पाणंदीतून खाली आलो, आणि पाणंदीतून खाली येत असताना आपल्या लक्षात आलं की एक वाळलेल्या लाकडाची फांदी तिथं आता पडलेली. आता ती फांदी घेण्याचा मोह आज झालेला आहे. 2 दिवसाचं तरी जळाण होईल. आता गॅस दिले मोफत सोडा, पण किमान पाणी तापवायला तरी 2 दिवस चालेल. हा मोह झाला म्हणून गाडी उभा केली. पाठीमाग 10-1 पेंड्या आहेत. गाडी जर स्टँडवर मधल्या लावायची झाली तर कोणतरी माग गाडी वळायला पाहिजे. त्याच्यासाठी कमीत कमी अर्धा तास वाट बघायला लागलोय. इकडे तिकडे बघायला कोण येते काय, कोण येते का. एवढ्यात एक जण आला. का थांबलायस? आता त्याला सांगून चालणार आहे का? प्रवृत्ती आमची काय सांगते बघा. त्याला म्हणतो की गाडी पाठीमागं वळ. तो म्हणतो दमला असेल, अवघडला असेल, गाडी मागं वळतो. तो निघून जातो. आपण तिथं थांबतो. ते ज्या फांद्या आहेत त्याचे बारीक काटक्यांच्या रूपात त्याचं वाड्याच्या 2 टोटरानं गोळा करतो. परत त्याच्यावर बिंडा बांधतो आणि घराकडे येतो. आता घरात आल्यानंतर परत आपण हाक मारतो किंवा हॉर्न करतो, ऐकलं का? मग घरातल्यांना माहिती असतं की बाबा इतका वेळ झालेला आहे, याचा अर्थ आता गाडी आपण पाठीमागं ओढावी, त्यातल्या पेंड्या काढाव्यात. मालकीन बाहेर येते, ती गाडी पाठीमागं ओढते आणि तिचं लक्ष जातं वर बिंडा ठेवलेला आहे, लाकडांचा बिंडा ठेवलेला आहे छोटा. आता तो ठेवलेला बघितला आणि लगेच ती म्हणते, काय हो तुमचं लक्ष? म्हणजे बारकाव्याचा संसार. मी हळू हे उच्चारले. काय तुमचं लक्ष आहे? म्हणले बारकाव्याचा संसार करावा तर कुणी करावा? तुम्हीच करावा. बिनच्याचं पोट भरते. स्तुती सुद्धा कधी करावी, कुणाची करावी आणि कुणी करावी ह्यावर ते स्टेप असतात. लक्षात घ्या. आणि मग मात्र झालं, आता टाकलं वगैरे सगळं झालं. आता मुख्य मुद्दा इथं चालू होतो. वाडा आणायसाठी गेलता का काटका आणायसाठी गेलता? मग येताना काय आणलं? काटका आणले. याचाच अर्थ शास्त्र आपल्याला सांगतं परमप्रयोजनाच्या सिद्धीसाठी अवांतर प्रयोजनाची आवश्यकता असतेच. ते अवांतर प्रयोजन साथ घेऊन, सोबतीला घेऊन, म्हणजे अवांतर प्रयोजन कोणते आहेत? ज्ञान आहे. हे अवांतर प्रयोजन घ्यायलाच पाहिजे. परमप्रयोजनाच्या सिद्धीसाठी अवांतर प्रयोजनांची आवश्यकता आहे, ती सोबत घेऊन पुढे जायचं. त्या पद्धतीनं काम क्रोध हे अवांतरामध्ये बसतात, पण सिद्धीसाठी गरजेचे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्यानं असं म्हणावं तुला हरिपाठ येत नाही, त्यावेळा क्रोध यावा, राग यावा आणि हरिपाठ पाठ करावा. म्हणजे काम यशा क्रोध यशा रजोगुण समुद्भवम महाशनो महापापणा विद्यमी न वैरिणम.
हे विकार आहेत, हे नाश करणारे आहेत. परंतु ते नाश कधी करतात? ज्या वेळेला अति होतो. म्हणून अति सर्वत्र वर्जेत. चित्त प्राप्तीसाठी ज्या वेळेला अनेक गोष्टींची साधना लागते. म्हणून आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये बारी नावाची गोष्ट आहे. बारीला उभारलाय 12 तास, 24 तास, 28 तास, बरोबर आहे. मग आता विष्णुमय जग वैष्णवांचा भेदाभेद भ्रम, मग पाठीमान्याने का पुढे जाऊ देत नाही सा? काय ते नुसतं इथंच? अरे मी पण उभारलोय 12 तास. काय म्हणतोय? मी पण उभारलोय 12 तास. याचा अर्थ तिथं किंचित असे नका राग येतो, पण तो राग कधी मावळतो? झाल्या दर्शन एक वेळा. दर्शन झाल्याबरोबर तो राग निवळतो, तो जातो, निघून जातो सगळं काही. म्हणजे राग यावा पण निवळावा, तो शांत व्हावा, डूग धरून असू नये. कळतोय ना? राग हा डूग धरून असेल तर दोघांचाही घात करतोय. ते आता महाराष्ट्रात मोठं प्रकरण चालू आहे, त्याच्यावर मी आता बोलत नाही. लक्षात घ्या, डूग न धरता राग आला तर काहीच हितावास तो राग, तो लक्षात घ्या. आणि मग ते कुठं राहतात? इथं राहतात. कामाचे कोतवाल येणे नागविले यासी. आणि हे सगळं आहे इथं, म्हणून ते सगळंच्या सगळं आता कसं द्यायचं? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. सगळंच त्याला, म्हणजे जसं तुकोबराय म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ, तुका म्हणे घालू तयावरी भार. या पद्धतीनं सगळंच अर्पण करायला, म्हणजे सत असत ख्यातीनं युक्त असणारं सगळंच त्याला अर्पण करावं. म्हणजे उच्च विद्या प्राप्त करावी आणि ती उच्च विद्याही त्यालाच अर्पण करावी. ती कशी करावी? अज्ञानाच्या अज्ञानासहित. काय कळलं काय बघा? अज्ञानाच्या अज्ञानासहित त्याला अर्पण करावी. मग आपल्याला त्याच्यामध्ये जे सार राहतं, ते सार काय राहतं? आनंद, अद्वय, नित्य निरामय. ते जे स्वरूप आहे ते स्वरूप भोगायला मिळतं आपल्याला. जशी तृप्तीचा ढेकर भरल्यानंतर पोट येतो. लक्षात घ्या. म्हणजे वास चांगला यालाय जेवणाचा. मसाले भात केलाय, वास चांगला यालाय. कुर्मा चांगला वास यालाय. पुऱ्यांचा वास चांगला यायला लागलाय. मग आता चांगला वास यालाय ना, पोट भरायचं आणि जायचं. कशानं? वासानच पोट भरायचं आणि जायचं. हे कदापि शक्य होणार नाही. त्याच्यासाठी रसना नावाची गोष्ट जी आहे ती आत वळवळायला लागली. ती गबसुदी न झाली, ती सारखी उड्या मारायला. कधी मिळतंय, कधी मिळतंय, कधी मिळतंय. बरं, आता मिळालं तर त्या रसना नावाच्या गोष्टीला काय फायदा आहे त्याचं सांगा. जिभेला त्याचा काय फायदा आहे? तिला चव, काही सेकंदापुरती तिला चव कळते, विषय संपला तिचा. म्हणजे आम्ही कशात दमलोय? कशात दमतोय आम्ही? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याच्यामध्ये सतत 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 अडकून राहिल्यामुळं आम्ही विश्वास नेमका कशावर ठेवायचा कळत नाही. म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मग म्हणतात सकळ भोगेता होय त्याचे. सगळं भोगून सुद्धा तो नामांतराला राहतो. ते कशा पद्धतीनं? ज्या पद्धतीनं लहानपणापासून एक 8-9 वर्षाचं बाळ असावं, त्या बाळाला एखाद्या श्रीमंतानं आपल्या घरामध्ये ठेवून घ्यावं. ते गडी म्हणून ठेवून घेतलेले. नोकर चाकर भरपूर आहेत. हा आता 25 वर्षाचा झालेला आहे. कोण? हा 7-8 वर्षाचा घेतलेला बाळ जो होता तो आता 25 वर्षाचा झालाय. सगळा व्यवहार त्याला कळतो. आता त्याला कळत असताना घरामध्ये 8-10 नोकर आहेत. हे श्रीमंत गृहस्थ आता तीर्थयात्रेसाठी चाललेत. आणि तीर्थयात्रेसाठी जाताना त्यांनी त्या मुलाला बोलवलं, अरे इकडे या तिजोरीच्या चाव्या घे आणि काय कर, तू सांभाळ 8 दिवस घर. मी चाललोय प्रयागराजला, कुंभमेळ्याला चाललोय मी, आता 8 दिवस तू सांभाळ. तो मालक, असं कसं? नाही नाही, तूच सांभाळायचं. आता कुंभमेळ्याला कोण सोनं घेऊन जाते? पैसे घेऊन कोण जाते? नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढं. आता त्या नोटा बी नीट नाहीत, मोबाईल नेला की बस. त्याच्यामुळं खर्च आवाक्याच्या बाहेर झालाय. हे वास्तव सत्य आहे. मी सत्यावर काही बोलतो त्या गोष्टी लक्षात घ्या. वास्तव सत्य काय आहे? एखाद्या ठिकाणी समजा तुम्ही चहा प्यायला गेला तर त्या ठिकाणी नाश्ता केला तर तुम्हाला 80 रुपये जर बिल द्यायचं असतील एकट्याचं, 100 रुपयाची नोट दिली आणि 20 रुपये परत घेतले तर तुम्हाला वाटतं 80 रुपये. आणि
पेटीएम करो, स्कॅनरवर मारलं नाही 80 रुपये, काही वाटत नाही, आहे तसा बिंदास्त बाहेर येतोय, दिले बी नाही आणि घेतले बी नाही, निरीच्छ वृत्तीनं बाहेर पडला. कुठल्याही प्रकारचे लक्षात घ्या, मी या ऑनलाईनचा फार अर्थ जवळचा घेतलाय. मग मी घेतलाय तो अर्थ सांगतो. मी काय अर्थ घेतलाय, पैसे बँकेत, खातं तुझ्याजवळ, देतोस दुसऱ्याला, तुझं काय परमार्थ तसंच राहायचं, मिळवायचं, जमवायचं, देताना किती दिलं याचा हिशोब करायचा नाही. नोट मोडली 500ची की काय होतंय कळतंय, 500ची नोट मोडली बघा, 250 रुपये बिल झालं आणि 300 रुपये ऑनलाईन मारले तरी काय वाटत नाही, वाईट का वाटत नाही, द्याय बी नाही घ्याय बी नाही. हो हे ध्यानात घ्या, म्हणजे वास्तव सत्य किती आहे. म्हणून त्या मुलाला सांगितलं बा तू आता सगळं बघ, तुमचं आता काय करायचं. आतापर्यंत स्वयंपाकघरात गेला नाही, आतापर्यंत तिजोरीला किल्ली लावली नाही, तिजोरीत काय आहे बघितलं नाही, पण आठवड्याचा बाजार गुरुवारी संध्याकाळी सगळं त्यानं घेतलं, तिजोरीचं कुलूप काढलं, मालकाने ठेवलेली वही काढली, कुणाचा हिशोब किती केला आणि पैसे ठेवलेले होते पैसे त्यातले घेतले आणि अगदी अचूतीच पैसे उचलून दिले. याच्या पूर्वी मालक असताना एखाद्याला देताना तो सांगत होता, मालक यानं आज दिवसभर चांगलं काम केले, द्या 10 रुपये ज्यादा. तोच सांगत होता, मालक यानं आज दिवसभर चांगलं काम केलंय, पाण्याच्या पाटावर मोडायला होता, बसला सुद्धा बिचारा नाही, भाकरी खायला सुद्धा ये म्हणताना यायला नाही, याला 10 रुपये ज्यादा द्या. मालक सो खुशीनं देत होता. आज तोच म्हणतोय, तुम्हीच सांगत होता मालकाला 10 रुपये ज्यादा द्या, आज तुमच्या हातात सत्ता आहे. तो म्हणतो सत्ता माझ्याकडे जरी असली तरी निर्विकल्प सत्ता ही मुख्य मालकाची आहे, माझी फक्त अधिष्ठानाची सत्ता आहे. आता मात्र मी हे 10 रुपये देऊ शकत नाही, मालक येऊ दे, आजच्या मेहनतीचा एक्स्ट्रा बोनस 10 रुपये मालक आल्यानंतर द्यायला होतो, पण मी देऊ शकत. याला म्हणतात विश्वास तो करी. सगळं ताब्यात दिलं, स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. मग तुकोबाराय म्हणतात हे सगळं भोगायची इच्छा ज्या जवळ आहे किंवा ज्याच्या जवळ आहे त्या गोष्टीचं नाव आहे शरीर. त्या गोष्टीचं नाव काय आहे, शरीर. त्याच्याशिवाय दुसरी कुठेही नाही. जसं आपल्याला सांगितलं जातं, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेऊ, ब्रह्मरस हे कशाचं द्योतक आहे, कीर्तनाचं द्योतक आहे का नाही. पण आता यातलं सजीव काय काय आहे, सजीवाच्या सत्तेनं निर्जीव चालतं. म्हणून इथं सांगितले मृदंग मुखलेपेण करवती मृदंग मधुरम ध्वनिम. शास्त्र सांगतं आपल्याला की मृदंग हा काय चामड्याचाच आहे, निर्जीव आहे, पण सजीवाच्या सत्तेनं, आता मगापासून बघितले ना जुगलबंदी कशी दोघांची चालली. अहो आहे निर्जीव, पण सजीवपणा सजीवाच्या सत्तेनं तिथे येऊ शकतो. टाळ काशाचे आहेत, निर्जीवता आहे, पण वाजल्यानंतर सुंदर झंकार निघतो, याचा अर्थ सजीवाच्या सत्तेनं निर्जीवावर अंमल चालतो. याचाच अर्थ आम्ही मग कोण आहे, सजीव आहे. आता एक तरी मान्य करा, सजीव आहे एवढं मान्य करा. आता हे मान्य नसेल तर 11 पर्यंत थांबूया, मग सजीव आहे का नाही कळते. 11 पर्यंत थांबवलं की सजीव आहे का नाही आवरा, बरोबर आहे का नाही. 11 पर्यंत थांबलं तर लक्षात घ्या. आता सत्तेची गोष्ट आली म्हणून पुढे आपल्याला सांगतोय की या शरीरावर आपली सत्ता आहे, हेच आम्ही निश्चित ठाण मांडून बसलोय. पण यावर सत्ता कोणाची आहे, देह हे काळाचे, येते मनुष्याचे, सत्ता आमची नाही. म्हणजे एक निकाल लागला. आता दुसरा पुढचा विचार, हे काळाचं आहे, काळा नळाचे तोंडी, बरोबर आहे. मग याच्यामध्ये देवत्व आहे, देवत्व प्रतीतीला येण्यासाठी हे आधी निर्जीव आहे असं बघा, मग सजीव आहे असं बघा, मग याच्यामध्ये अधिष्ठान तयार झालं की अधिष्ठानातून निर्माण होणारी जी गोष्ट आहे त्याला प्रतीती असा शब्द वापरलेला आहे, त्यालाच शास्त्र साध्य असं म्हणतं. म्हणजे सकळ दुःख निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीचं साधन काय असेल तर काय आहे, शरीर. पण तेच शरीर येऊन गोपाळ राहे ते कुठं, शरीरामध्ये. आणि शरीरामध्ये एक आहे, ती गोष्ट काय आहे, शुद्ध करायला सांगितलेली गोष्ट. लक्षात आलं का. मग कसं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे भार. चित्त करावे, हे चित्त शरीरामध्ये राहतं, पण शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार. नाही अपवित्र शरीरायसे. अपवित्र या शब्दामध्ये आहे 2 प्रकारानं, एक बाह्य आणि अंतर, या दोन्ही शुद्धी सुचिरभूतीतून सांगितलेलं आहे.
अपवित्र आणि मग शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोतुली. शरीरासारखं उत्तम काय नाही, पण याचा वापर योग्य झाला तर धडा देते का बघा. आणि मग आपल्याला सांगितलं की या शरीरामध्ये चित्त नावाची गोष्ट आहे. ती चित्त नावाची गोष्ट, आता चित्त म्हणजे अंतःकरण चतुष्टयामध्ये येते. पूर्ण शास्त्र सांगत नाही, पण आलाय विषय तेवढा सांगून जातो. चित्ताची देवता वेगळी आहे. चित्ताची देवता कोण आहे? नारायण ही चित्ताची देवता आहे. चिंतन हा त्याचा विषय आहे. मग कुणाचं चिंतन करावं? उसाला तोड कवा येणार आहे, गबाळी दांडगी दंबवायल्यात, टनाला 150 मागायला लागल्यात, असं म्हणत 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 झोप लागते आणि सकाळी ऊस घालून उठतोय. सकाळी उठल्या उठल्या म्हणतोय काय करायचं, जाग आली नसती तर बरं झालं असतं, उसाची तोड चालू होती, शेवटची खेप राहिली ती घेऊ आणि जागा. आता ही भ्रांती नावाची गोष्ट जी आहे, ही भ्रांती जशी जागृतीमध्ये तशीच स्वप्नामध्ये तशीच सुषुप्तीमध्ये ही दंबवणारी आहे. म्हणून चित्त करावे निर्मळ. आणि चित्त निर्मळ केलं की शिल्लक काय राहतं? येऊन गोपाळ राहे तेथे. उदाहरण एक छोटस सांगतो आणि मग आपल्याला कळेल. चहाचं भांड दिवसातून किती वेळा घासायचं, धुवायचं, काय करायचं? चहाचं भांड, चहाचं पातेलं असतं ना प्रत्येकाच्या घरात, ते बघितलं तर चहा प्यायची इच्छा होत नाही. आता ते गॅसवर असल्यामुळे जरा टवटवीत आहे. बर, विसळतो काय घासतो? सकाळी 7ला चहा करून प्यालोय, 9 वाजता चहा ठेवायचा झाला तर घासायची गरज काय? करायचं फक्त विसळायचं. विसळणे म्हणजे पाणी आत घालणे आणि उरपाटी टाकणे, हात फिरवायची गरज नाही. ते जाळ लावला की भार 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 धूर आधी येतं आणि मग पाणी तापते. बरोबर? ही रेसिपी सांगतोय आपल्याला, ही कशी आहे. आता हे झाल्यानंतर चहाचं भांड दिवसातून एकदा पण घासलं नाही तरी चालतं, पण दुसऱ्या दिवशी घासावं. पण दुधाचं पातेलं सकाळी पण घासायचं, संध्याकाळी पण घासायचं. दूध संपल्याबरोबर घासायचं. कधी घासायचं? कधी संपेल त्यावेळा. कारण का? नवीन दूध जर त्यात घालायचं झालं तर त्यातला एखादा जरी शिळा कण राहिला तरी नवीन लिटरभर बाद करते. म्हणजे दुधाच्या भांड्यामध्ये कणभर सुद्धा शिल्लक ठेवत नाही, याच्यासाठी 4-4 वेळा घासलं जातं. एकदा केसरीनं, लोखंडाच्या किसाची केसरी असते ती, नंतर निरम्यानं, नंतर राखेनं पांढरं लक्क करायचं आणि पांढरं लक्क करून पार मुंडकं घालून बघायचं का वास येतोय का. लक्षात घ्या, वास नाही आला तर ठीक, आला तर परत ते घासायचं आणि एवढं स्वच्छ करायचं. मग त्याच्यामध्ये दुसरं दूध ठेवायचं. ते दूध गॅरंटी दुसऱ्या दिवसापर्यंत राहते. ते विसळून नुसतं नाही चालत. दुधाचं भांड काय होते त्याला, आजचं दूध उद्या नवीन दूध घालायचं झालं त्याच्यात तर ते घासावंच लागतं. तसं चित्तामध्ये मल आणि विक्षेप या 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टी काढून टाकण्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना या 2 गोष्टी झाल्याच पाहिजेत. झाल्या पाहिजेत नाही, झाल्याच पाहिजेत. या 2 गोष्टी जर झाल्या तर तिथं शेष भाग शिल्लक राहतो. त्या शेष भागावर येऊन राहतो, त्याचं नाव आहे गोविंद. येऊन गोपाळ राहे तिथे. आणि हा गोविंद तिथं राहिला तर मग कशी अवस्था होते? हरिने माझे हरिले निष्काम उपासना आणि निष्काम कर्म हे 2च उपाय आहेत. मग आम्ही असा आता विचार करावा, आम्ही सामान्य आहे, आम्हाला यातलं काही माहिती नाही, म्हणजे पूर्व संस्कार नाहीत असं आम्ही गृहीत धरतोय. मग आता हे काढून टाकण्यासाठी उपाय शास्त्राचे सांगितले हो तुम्ही, पण आम्ही सामान्य आहे, आम्हाला एवढी वेळ नाही. असोनी संसारी जीवे वेगुक्री वेदशास्त्र उभारी. मग किमान एवढं तरी आहे का आपल्याजवळ? ज्या पद्धतीनं गढूळ पाणी आलेलं आहे चाविंदाळाला, ते पिण्यासाठी वापरायचं आहे, पण ते पिण्यासाठी वापरताना किमान आपल्याला त्याच्यामध्ये तुरटी नावाची गोष्ट फिरवावी लागेल. ती तुरटी फिरवावी, त्याच्यातला गाळ जो आहे तो गाळ खाली बसेल. मल विक्षेप एकदा खाली बसले की शेष जे शिल्लक राहणार आहे, त्याच्यातलं निवळ जे राहणार आहे, ते निवळ पाणी प्रासाद करण्यासाठी, घेण्यासाठी, प्राशन करण्यासाठी काहीही कोणाची अडचण असणार नाही. ते शुद्ध असणार आहे. ते शुद्ध तत्व आपल्याला कळावं याच्यासाठी नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जनमांतरेची नलगती सायास
जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. आणि असा सुखी येतो घरा, घरा म्हणजे हृदयात, घरा म्हणजे कुठं, हृदयामध्ये. आणि त्या हृदयामध्ये त्याला बंदिस्त करून ज्या वेळा ठेवला जातो, येऊने गोपाळ राहे ते ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊने गोपाळ राहे ते